तुम्ही एक नोटीस बजावली 16 आमदारांवरती शिंदे सेनेच्या, इन्क्लुडिंग एकनाथ शिंदे, आणि त्यानंतर ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. आता मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या नोटिसीनंतर सुप्रीम कोर्टात ते प्रकरण सुरू आहे, अजूनही ते सुरूच आहे, अंतिम सुनावणी लागायचीच आहे, होणार म्हणून तारीख पे तारीख चाललेली आहे. त्यानंतर वर्षभरानं अजित पवारांचं बंड झालं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि तुम्ही अजित पवारांबरोबर गेला. असं काय झालं की पहिल्या बंडाच्या वेळेस तुम्ही एक खरमरीत नोटीस पाठवता 16 आमदारांना आणि दुसऱ्या बंडाच्या वेळेस तुम्ही स्वतःहूनच निघून जाता? नाही, तर विधानसभेचा उपाध्यक्ष असताना त्या सभागृहाच्या नियमात जे काही होतं त्या पद्धतीनं मी ते करत गेलो आणि त्याच्यानंतरचं बंड झालं त्यावेळेला मग मी तसा दादांबरोबर पहाटेच्या शपथेला सुद्धा हो, तुम्ही होतात, सगळ्यात पहिला मी होतो. तुम्ही पहिला होतात. यस यस. त्यामुळं दादाचं कामकाज किंवा दादा करतात हे अजिबात चुकीचं होत नाही असं गृहीत धरूनच आम्ही सगळी मंडळी दादांच्या तुमच्या मनात असं असतं का दादानी असं काय केलं की साहेबांचं काय अप्रत्यक्ष त्याला होकार आहे म्हणून आपणही जाऊया? नाही, असं काही ते दादांनीच स्वतः MATला जेव्हा सभा होती तेव्हा दादांनी स्वतः सांगितलं का प्रत्येक वेळेला मी साहेबांचं चर्चा करूनच ते करत होतो. त्याच्यामुळं आम्हाला तेवढं तिथवर डीपमध्ये जाण्याची आवश्यकता भासली नाही. दादा करतात, योग्य करतात, योग्य असेल तरच दादा निर्णय घेतात, अन्यथा घेत नाहीत. मग ते स्वतः घेतात का पवार साहेबांच्या सहमतीने घेतात, पण दादा निर्णय घेतात, त्या निर्णयाबरोबर आम्ही राहिलो.